टाळ्या झाल्या पाहिजेत महाराज एकदा. क्या बात आहे, क्या बात. महाराज काय गायन, काय वादन, कसा असावा गायक महाराज. आमच्या नागेश महाराजांसारखं गायन कसं असावं, महाराजांसारखं वादन कसं असावं, आमच्या सुजित महाराजांसारखं असावं, सिस्टीम कशी असावी, दादांसारखी असावी सिस्टीम, टाळकरी कसे असावे असे असावे. आणि कीर्तनकाराविषयी काय मत आहे तुमचं? कशाला मी माझी पाठ थाप ठोकत असू द्या. विठ्ठला विठ्ठला. हो ऐका, वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, असं अनेक प्रकारचं वैराग्य आहे. 2 मिनिटामध्ये शास्त्रामध्ये 4 प्रकारचं वैराग्य आले, तुम्हाला सांगतो ऐका. एक वैराग्य आहे विवेकपूर्वक वैराग्य, दुसरं दृष्टी दोषपूर्वक वैराग्य, तिसरं अरुचिपूर्वक वैराग्य आणि चौथं भगवत रतीपूर्वक वैराग्य. विवेकपूर्वक वैराग्य म्हणायचं कशाला? चांगलं बरं वाईट खरं खोटं ज्याला कळतं आणि मग त्याला वैराग्याची प्राप्ती होते, अर्थात ज्ञानाने ज्या वैराग्याची प्राप्ती होते त्याला विवेकपूर्वक वैराग्य म्हणा. हे विवेक कुठं सापडतो? चंद्रो ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, संत ते विवेका असने की जे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत संतांच्या सेवेमध्ये आपल्याला विवेकाची प्राप्ती होते. ऐका, बरं खरं खोटं हे सगळा विचार करण्याची कुवत आपल्याजवळ पाहिजे. काही माणसं नुसता विचार करतात, विचार कृतीमध्ये आणत नाहीत. एक माणूस रोज विचार करायचा, त्याच्या घरापुढनं 2-4 म्हशी चरायला जायच्या, त्याच्यातल्या एका म्हशीची शिंग अशी गोल गोल आकाराची होती. त्यानं विचार करायचा की या म्हशीच्या इकडच्या शिंगातून जर उडी मारली तर पलीकडच्या शिंगातून मी नक्की बाहेर निघणार. 6 महिने त्यानं विचार केला आणि संध्याकाळी महाराजांचं कीर्तन म्हणजे माझंच त्या गावात झालं. आणि मी सांगितलं नुसता विचार करून उपयोग नाही, विचार कृतीमध्ये आणला पाहिजे. तेवढंच त्यानं वाक्य लिहून घेतलं, तेवढंच घोकायला लागला आणि सकाळी त्यानं ते कीर्तन आठवलं, मसराची वाटच बघायला लागला. म्हशी कधी चरायला येते त्या, आणि ती गोल गोल आकाराच्या शिंगाची म्हैस बघितली की त्याला रात्रीचं कीर्तन आठवलं. नुसता विचार करू नका, विचार कृतीमध्ये आणा. आणि त्यानं ठरवलं, पक्क ठरवलं, आज म्हटला कृती करूनच बघायची. तेव्हाच म्हणला थांबायचं. आणि ती गोल गोल आकाराची शिंगाची म्हैस बघितली की त्यानं इकडून उडी मारली, कुठं? पलीकडे जाण्याकरता. त्या शिंगातून अशी उडी मारली पलीकडे जाणार, तेवढ्यामध्ये तो मधोमध अडकला. म्हैस काही साधी सुधी नव्हती, बेलदऱ्यातली होती, त्याला काय पलीकडे जाऊ दे. आणि ते म्हैस काय त्याला पलीकडे जाऊ दे ना, तो मध्येच अडकला. म्हशीच्या डोक्यावरती असं ओझं लागायला लागलं आणि म्हशीच्या डोक्यावर ओझं लागायला लागलं. ती म्हैस उधळायला लागली, टुकडक 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 टुकडक. आणि म्हैस धावायला लागली, पळायला लागली. विठ्ठलाच्या मंदिराला, मारुतीच्या मंदिराला, गणपतीच्या मंदिराला. इथं समजा देव एका देवळात आहेत, आता कुठं वेगळी मंदिर वेगवेगळ्या मंदिराला खेटायली. आणि मग वेगवेगळ्या पाटलाच्या वाड्याला, देशमुखाच्या वाड्याला, ह्याच्या वाड्याला, त्याच्या वाड्याला, विशीला. ह्याची हाडं बरगड मोकळं झाली मोडून. गावातलं भजनी मंडळ धावत पळत आलं आणि सगळ्यांनी मिळून कसं तरी त्या म्हशीला धरलं. म्हैस धरू देत नव्हती, पण कसं तरी धरलं. विनेकरी महाराज, चोपदार महाराज, टाळकरी मंडळी कसं तरी, काय होऊ देत नाही म्हशीकडून, तुम्हाला काय काळजी करू नका. आणि मग ते म्हशीला कसं तरी धरलं आणि शिंगात अडकलेल्या ह्या रामभाऊला अलगद बाजूला काढलं. आणि लोक म्हणाली, रामभाऊ तुम्हाला काय कळते पण आहे का नाही? असलं काय करायचे आधी म्हटले, जरा विचार तरी करायचा. रामभाऊ म्हटले, तुम्हाला काय वाटलं मी विचार केला नाही? 6 महिन्यापासून हाच विचार करीत होतो. म्हटले कसला म्हशीच्या शिंगात उड्या हाणायचा विचार असतो का? सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी, असा विचार असावा. मग विवेकानं चांगलं खरं खोटं बरं वाईट ज्याला ज्ञान प्राप्त आहे, ज्ञानाने वैराग्याची प्राप्ती होते, त्याला खऱ्या अर्थाने विवेकपूर्वक वैराग्य म्हणा. चला पुढं, दृष्टी दोषपूर्वक वैराग्य. माझं विचार नाही तुम्हाला, साखर कशी लागते? साखर गोड आहे. तुमच्या घरी खाल्ली काय, आमच्या घरी खाल्ली काय, आहे का नाही? घरी खाल्ली काय, कारखान्यावर जाऊन खाल्ली काय, आहे का नाही? कशी लागते? गोड लागते. बरं उजेडात खाल्ली काय आणि अंधारात खाल्ली काय, साखर कशी लागणार आहे? गोडच लागणार आहे. कशी खाल्ली तर गोडच लागणार आहे. पण ज्याला डायबिटीज झालेला आहे त्याला जर पाव किलो संध्याकाळी साखर बळनं खाऊ घातली तर सकाळपासून त्याचं राम नाम सत्ता झाल्याशिवाय राहणार नाही, आहे का नाही? म्हणजे साखर गोडच आहे. एखाद्याला ती सुख देते, एखाद्याला दुःख देते. एखाद्याला दुःख देते म्हणून त्याच्यासाठी प्रतिकूल आहे, एखाद्याला सुख देते म्हणून त्याच्यासाठी ती अनुकूल आहे. त्याच्या दृष्टीमध्ये दोष आहे म्हणून त्याचा त्याग केलेला आहे, त्याला दृष्टी दोषपूर्वक वैराग्य म्हणा. चला पुढं, तिसरं अरुचिपूर्वक वैराग्य. एखाद्या वस्तूचा वीट येतो महाराज, एखादी वस्तू त्याच्याकडे पाहिल्यानंतर माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत. वमिलिया अण्णा लाल न गोटी जेवी रसना, अंगण सुये अलिंगणा प्रेताची. एखाद्यानं ओकारी केली असेल, तिकडं त्याला जावं वाटतं का? अजिबात जावं वाटत नाही, तिकडं पाहावं सुद्धा वाटत नाही. एखादा व्यक्ती मेलेला असेल आणि त्याला जर कोणी मिठी मारून बसलेला असेल, हा झोपू दे त्याला खाली. विठ्ठला माऊली माऊली खाली झोपा, तुम्ही खाली झोपा. ऐका माझं,
झोपच्या झोप तशीच चांगली झोप. ऐका बघा, एखाद्या व्यक्तीनं साखरेचा तिटकारा केला, त्याला खऱ्या अर्थाने दृष्टीदोषपूर्वक वैराग्य म्हणा. एखादा व्यक्ती जर मरून पडला असला, त्याला जर एखाद्यानं मिठी मारली आणि ती मिठी त्यानं मारलेली खरी असते का? त्यानं मारलेली मिठी खरी आहे का? ऐका, एखादा व्यक्ती जर म्हणत असेल हा माझा खूप प्रेमाचा आहे, खूप जिव्हाळ्याचा आहे, हा देवानं असं कसं काय केलं, याच्याऐवजी मला कसं काय नाही नेलं, असं जर एखादा म्हणत असेल, त्याची मिठी कधीपर्यंत खरी आहे? जोपर्यंत त्याला अग्नीवरती रचल्या जात नाही आणि जोपर्यंत त्याला अग्नी दिल्या जात नाही. अग्नी दिल्यावर त्याला म्हणायचं मारा मारा मिठी, तो म्हणेल सोडा सोडा मिठी, आहे का नाही? लपवा जगाची तिकडं न ग बाबा. म्हणजे हे सगळं खोट आहे. म्हणजे आपलं प्रेम जे आहे का नाही, माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. नाही रे नाही कुणाचे कोणी, 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 बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे, मला सर्व राहिले तुटतील धागे मेरे मेरे, नाही रे नाही कुणाचे कोणी, 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 नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी. ऐका, एखाद्या वेळा आपलं प्रेम आपल्या पुत्रावरती असतं, माझा मुलगा, माझं पोरग, माझं पोरग, माझं पोरग, माणसं म्हणत असते. मुलगा झाला पेढे वाटा पेढे वाटा, तीच मुलगा मोठा झाला लाता घालायला लागला, आता काय वाटा? सांगा मला. माझा मुलगा आपण म्हणत असतो. तुम्हाला मी सांगतो, एका कवीने वर्णन केलंय, बेटा बेटा क्या करता है, बेटा बेटा क्या करता है, बेटा तेरा एक दिन पड़ोसी हो जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. आपला मुलगा लग्न करतो आणि आपल्या घरासमोर दुसरं घर करून राहतो, त्याची बायको रोज भजे तळती आणि दोघं मिठी लावून खाते ती, आणि म्हातारीला टुकटुक माकड करते ती, आहे का नाही? मला सांगा, आता काय माता मावल्या म्हणतेल्या, आमची पोरं तसली नाही ती, जरा दम काढा, तुमच्या बी घरी तसलाच कार्यक्रम आहे. घरोघरी मातीच्या चुली. मग काय म्हणले, आम्हाला मुलगा नाही, आम्हाला मुलगी आहे. मुलीचं ना आमचं चांगलं आहे म्हटले, आमच्या मुली चांगल्या आहेत, पण मुलगी आपल्या कामाची आहे का? अजिबात नाही. ऐका, बेटी बेटी क्या करता है, बेटी बेटी क्या करता है, बेटी तेरी एक दिन जमाई ले जाएगा, बुर्र दिशी जावाई बापू घेऊन जाणार, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. मुलगी सुद्धा आपल्या कामाला येणार नाही. ऐका, मग काय म्हटले, आमचं आणि शेजाऱ्याचं चांगलं जमतंय, पण शेजाऱ्याचं ना आपलं चांगलं जमत असते का? तुम्हाला सांगतो, 80% खटलेत कोर्टामध्ये आपण सगळे शेजाऱ्यावरच घातलेले, लोकांवर घातले, शेजाऱ्यावरच घातलेत. ह्यानं माझा बांध कोरला, त्यानं माझ्या दारात खिडकी काढली, त्यानं माझ्या दारातच गाडी उभा केली, आणि म्हणून सगळे काय कोर्टामध्ये. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे, तुम्ही खरं सांगा, तुमचं शेजाऱ्याचं जमत असते काय? अहो, कुणाचं जमत नाही जगात, कुणाचं जमत नाही. तुम्ही माणसाला आला आणि भांडणं लावून गेला, तसलं काय नाही बरं का. पण खरी परिस्थिती सांगतो बघा. ऐका, एक समोरासमोर
दोन समोरासमोर एक शेतकऱ्याचं घर आहे, एक नोकरदाराचं घर आहे. नोकरदाराची परिस्थिती शेतकऱ्याच्या परिस्थितीपेक्षा थोडी बरी आहे बा. आमच्याकडं तर थोडी बरीच आहे. शेतकऱ्याची परिस्थिती आहे आमच्याकडं हालाकीचीच आहे. ऐका, एक दिवस काय झालं, त्या दोघी जणी मैत्रिणी होत्या. नोकरदाराची स्त्री आणि शेतकऱ्याची पत्नी दोघी जणी मैत्रिणी होत्या. एके दिवशी नोकरदार शेजाऱ्याच्या घरी कलर टी व्ही आला आणि कलर टी व्ही आल्यानंतर ह्या शेतकऱ्याच्या घरची जी पत्नी होती ती अगोदर रामाचा जप करायची, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पण तिला माहीत झालं काय, शेजारीने काय केलं, कलर टी व्ही आणला. तिला सुद्धा कलर टी व्ही पाहिजे होता. तिनं राम नामाची माळ अशी दिली फेकून आणि आता कलर टी व्हीचा जप चालू केला. कलर टी व्ही कलर टी व्ही कलर टी व्ही कलर टी व्ही. शेतकरी शेतातून आला, म्हटलं कलर टी व्हीचा काय गोळा आहे, म्हटलं रोज रामनामाचा जप होता, आता कलर टी व्हीचा. त्यानं चौकशी केली आणि CBI चौकशी आणती. त्याच्या लक्षात आलं की ईडीच्या चौकशी आणते. हां, त्याच्या लक्षात आलं शेजाऱ्यांनी कलर टी व्ही आणलेला आहे आणि आपण जर कलर टी व्ही आणला नाही तर सप्ताह 2च दिवस राहिलेला आहे, आपल्याला कलर टी व्ही आणावा लागेल. आणि कलर टी व्ही त्यानं आणला. 2-3 महिने गेले आणि 2-3 महिने गेल्यानंतर पुन्हा त्या नोकरदार शेजाऱ्याने डबल डोअरचा फ्रीज आणला, 2 दरवाज्याचा. आणि आता ही शेतकऱ्याची पत्नी पुन्हा रामाचा जप तिनं सोडला आणि पुन्हा डबल डोअरचा जप चालू केला. डबल डोअर डबल डोअर डबल डोअर डबल. शेतकरी म्हणलं डबल डोअरचा काय गोळ आहे, डबल डोअर. मग त्याच्या CBI चौकशी आणते, कोणची चौकशी, ईडी चौकशी आणते. त्याच्या लक्षात आलं की शेजाऱ्याने काय केलंय, 2 दरवाजाचा फ्रीज आणलाय, त्याला डबल डोअर म्हणतात. शेतकरी म्हणला आपली काय डबल डोअर घ्यायची ऐपत नाही. ती म्हणली डबल डोअर राहू द्या, सिंगल डोअर सिंगल डोअर सिंगल डोअर. हा बाजारात गेला आणि सिंगल डोअर म्हणजे एका दरवाजाचा फ्रीज घेऊन आला. 2-3 महिने गेले. दिवाळीच्या सणाला नोकरदार शेजारी 4 चाकी गाडीच घेऊन आला. 4 चाकी गाडी आणल्यावर आता पुन्हा शेतकऱ्याच्या बायकोनं जप चालू केला, 4 चाकी 4 चाकी 4 चाकी. शेतकरी म्हणला आता वरून इकून तर भागायचं नाही, 4 चाकी घ्यायची म्हणल्यावर. नदी कोणच खाल्ला कोणाची कावं लागल म्हणला, त्याच्याशिवाय 4 चाकी घ्यायची नाही. बायको म्हटले बघा इकायच्या काय भानगडीत पडू नका, 4 चाकी राहू द्या, 2 चाकी 2 चाकी 2 चाकी. पुन्हा बाजारात गेला, 2 चाकी गाडी घेऊन आला. गुढीपाडव्याचा सण आला. गुढीपाडव्याच्या सणाला आणि नोकरदार शेजारी नवीन बायकोच घरात घेऊन आला. नवीन बायको घरात आणल्यावर ह्या शेतकऱ्याच्या बायकोनं जी टाकून दिलेली रामनामाची माळ होती हुडकायला लागली, शोधायला लागली आणि ती माळ तिला सापडली. आणि आता तिने रामनामाचा जप चालू केला, श्रीराम जय राम श्रीराम जय राम. शेतकरी बाजारातून शेतातून आला, पाहतो तर काय, आज चक्क रामनामाचा जप चालू. तो म्हणला आज काय गोळा आहे. त्यानं पुन्हा ईडीची चौकशी लावली आणि त्याला माहीत झालं शेजाऱ्यानं अनोखा उपक्रम राबवलेला आहे. शेजाऱ्याने दुसरा विवाह केलेला आहे. आणि मग तो बायकोजवळ गेला आणि म्हणायला लागला, अगं तुला माहिती आहे का शेजाऱ्याने काय केलं. ती म्हणली गब्बासाई तर गोकुळाष्टमीचा सप्ताह चालू आहे. आता शेजाऱ्याचं ना आपलं किती जमते महाराज, अजिबात जमत नाही. आपलं शेजाऱ्याचं जमत नाही. पडोसी पडोसी क्या करता है, पड़ोसी तेरा एक दिल जला के जलाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा, मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा, माता पिता तेरा कुटुंब कबीला, विपदा पड़े पर कोई न किसी का, एक दिन हंसा अकेला उड़ जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. याच्यावरती उपाय काय, उपाय सुद्धा सांगितला ऐका. मनुष्य जन्म तूने पाया रे बंदे, कर्म न कर तू जग में गंदे, मनुष्य जन्म तूने पाया रे बंदे, कर्म न कर तू जग में गंदे, जैसा बीज बोया वैसा ही फल पाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. तुमच्याकडे जर सोयाबीन लावलं तर उडीद उगवते आहे का नाही, मग सोयाबीन पेरलं तर सोयाबीनच उगवत आहे का नाही. जे पेरलं तेच उगवतं, जे कर्म केलं, जे केले कर्म झाले त्याची उगाले, उपजले मेले, ऐसे किती किंवा किती एक म्हणून करता. अरुचिपूर्वक वैरागी, वेळ तर संपली आहे का नाही. अरुचिपूर्वक वैरागी 2 मिनिटांमध्ये सांगतो ऐका. बघा, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतायत की बाबा विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मणी बैसलेशी, असं त्या विषयावरती विट आला पाहिजे. कीर्तन सुटलं आणि एक आजीबाई माझ्याजवळ आल्या आणि म्हटल्या महाराज मला माळ घालायची आहे. मी म्हटलं आजी तुमच्या तोंडात दात राहील नाही,
तुम्ही म्हटले 84 वर्षाचं वय झालं, आता 85 वर्ष चालू होईल, एवढी वर्ष झालं तुम्ही माळ घातली नाही, आणि आता तरी तुम्हाला माळ का घालायची आहे? काय करावं म्हटले, आता चावं नाही म्हणून माळ घालायची काय आता? म्हणजे अजूनही विषयावरचा प्रेम काही कमी झालेलं नाही. म्हणजे माणसाला मरेपर्यंत विषयाचा वीट येत नाही, पण आला पाहिजे अरुचीपूर्वक वैराग्य, आणि शेवटचं ते भगवतरतीपूर्वक वैराग्य. भगवान परमात्म्याच्या प्रेमानं उत्पन्न होणारं जे वैराग्य आहे त्याला भगवतरतीपूर्वक वैराग्य म्हणा. ऐका, भागवतामध्ये वर्णन आहे, गोपिका कृष्ण परमात्म्यावरती किती प्रेम करतायत. लाली मेरे लाल की जित देखूं लाल, लाली मेरे लाल की जित देखूं लाल, लाली देखने मैं गई मैं भी हो गई लाल. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि गोपिकांच्या कृष्ण प्रेमाचं वर्णन करताना म्हणतायत की कृष्णाची नुसती आठवण जरी काढली तर नेत्रातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, मनाला लागलिया छंद, मनाला लागलिया छंद छंद छंद, गोविंद 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 गोविंद, मनाला लागलिया छंद मनाला लागलिया छंद, मनाला लागलिया छंद छंद छंद, गोविंद 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 गोविंद. कृष्ण परमात्म्यावरती गोपिकांचं एवढं प्रेम आहे महाराज. तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणेन परम व्याकुलतेती यथाव्रज गोपिकाना. एक बोबडी गवळण आहे, आपल्या मैत्रिणीला कृष्णाचं वर्णन करून सांगते. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. जात होते यमुनेच्या पाण्याला निघाले, वाटत भेटला सावला, सावळा कृष्ण मला वाटत भेटला. डोईवल तोपे मयुल पुच्छाची, खांद्यावली कांबला, याने माझी केली तवाली, मग मी तिथून पलाली. पलता पलता घसलून पडली, धब्बूक दिशी पडली म्हटले. दोईची गागल फुटली, माझ्या डोक्यावरची गागर फुटली, माझे गुलगे फुटले, माझे गुडगे फुटले, मग मी ललथ बथले. ती कोणी आली शालंग पाणी, म्हणजे कृष्ण परमात्मा मला पोताशी धलिले, मला पोताशी धलिले, माझे समाधान केले. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू. ही समाधानाची भूमिका ती गोपिका सांगते. आहे का, शेक्सपियर नावाचा एक तत्ववेत्ता आहे, तो असं म्हणतो, तेही राजे आहेत मी सुद्धा राजा आहे, तेही राजे आहेत मीही राजा आहे, त्यांच्या डोक्यावरती सोन्याचा मुकुट आहे पण माझ्या अंतकरणात समाधानाचा मुकुट आहे. ऐका, तेही राजे आहेत मीही राजा आहे, त्यांच्या डोक्यावरती सोन्याचा मुकुट आहे पण माझ्या अंतकरणात समाधानाचा मुकुट आहे. त्यांना शत्रू आणि मित्र आहेत म्हणून त्यांचा जय आणि पराजय आहे, पण मला कुणीच शत्रू नाही म्हणून माझाच विजय आहे. ऐका, याला म्हणायचं समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे. हे समाधान भक्ताच्या अंतकरणात असतं का? विषयीचं प्रेम स्वस्त्रीवरती असतं, पामराचं प्रेम परस्त्रीवरती असतं, मुमुक्षूचं प्रेम सद्गुरूवरती असतं, पण भक्ताचं प्रेम हे देवावरती असतं महाराज. भक्त समाधानी असतो महाराज. आपलं प्रेम धड प्रपंचावर नाही, धड परमार्थावर नाही. कसं नाही तुम्हाला सांगतो. एका म्हातारीचं म्हातारं मेलं, मरूनही पण आपलं मारावं लागतं दृष्टांतासाठी. म्हातारीचं म्हातारं मेलं आणि ती म्हातारी त्या मेलेल्या म्हाताऱ्यापाशी कुशाल जेवत बसली होती महाराज. काय सांगायचं. शेजारची गंगू आली, म्हणली अगं सकू तुला काय कळते का? म्हणली म्हातारं मेले कुशाल जेवतीस काय, तुला काय आहे का नाही त्याचं? तेवढा ती सकू म्हणायला लागली, अगं गंगू फक्त कोरभर भाकर राहिली तेवढी संपू दे, मग बघ कसा गोंधळ घालून गाव गोळा करते.
आता हे प्रेम काय खरं आहे का? असलं प्रेम काय खरं नाही महाराज, असलं प्रेम अजिबात खरं नाही. म्हणजे आपलं धड प्रपंचावर ना धड परमार्थावर कसलंही प्रेम नाही महाराज. शेवटचं ते भगवत रतीपूर्वक वैराग्य भगवान परमात्म्याच्या प्रेमानं उत्पन्न होतं, ते भगवत रतीपूर्वक वैराग्य. असं वैराग्य हे भाग्य माझ्या जीवनामध्ये संत संघाने प्राप्त झालेलं आहे. वैराग्याचे भाग्य संत संघ हाचीला. महाराजांना विचारा, खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनात जा संघ झालेला आहे, आमच्या जीवनात जर संतांचा संघ घडला तर आम्हाला काय लाभ होईल? दुसऱ्या चरणात महाराजांनी संत संग दीप संत कृपेचे संत कृपेचे दीप संत